नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर पोलीस भरती, जिल्हा परिषद आणि वन खात्याच्या संदर्भात बोलणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MPSCची जशी परीक्षा घेतल्या जाते ऑल ओव्हर महाराष्ट्र, कास्टच्या जागा लढून तो विद्यार्थी ओपनच्या जागा सुद्धा लढू शकतो। परंतु ज्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहिलं तर पोलीस भरती किंवा वन खातं या संदर्भात जर पाहिलं, काही भरत्या अशा आहे की जिल्हा परिषदेच्या सुद्धा, त्या संदर्भात सुद्धा मी या ठिकाणी बोलत आहे की आता पोलीस भरतीच्या संदर्भात जर विचार केला तर आज वर्षानुवर्ष आज आपण बघतोय, आज 2026 पर्यंत ज्या त्रुटी आहे त्या संदर्भात बोलतोय। आणि ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। नुसतं या ठिकाणी आपण फॉर्म भरती मारता आणि काही जण बोंबलत घरी येतात, ज्याच्यामध्ये तरक्की आहे तो तरक्की करतोय। पण या ठिकाणी तरक्की करत असताना खरोखर त्या ठिकाणी टॅलेंटेड विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी चांगल्या पद्धतीने जिथं जसे पाहिजे तसे विद्यार्थी मिळू शकतात का? किती टक्के विद्यार्थी मिळू शकतात हे तुम्ही एक पहा। हा न्याय आहे का त्यामध्ये? नाही। तर भरतीच्या बाबतीत भेदनीती कशी आहे? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे, 36 जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या जागा काढल्या जातात। उदाहरणार्थ हे उदाहरण बाकी पदासाठी सुद्धा लागू आहे, म्हणजे जिल्हा परिषदचे पद असतील किंवा वन खात्याचे पद असतील, इतर पद असतील, तर त्याच्यासाठी हे उदाहरण लागू आहे। तर मला एक तुम्ही सांगा, तुमच्या समोर प्रश्न आहे। आता काही ठिकाणी 100 जागा निघतात, काही ठिकाणी 70 जागा निघतात, काही ठिकाणी 200, 250, 500 जागा निघतात। तर आपण जर पाहिलं तर ओबीसीच्या काही ठिकाणी 7 जागा असतात, NTDची एखादी जागा असते किंवा 2% जागा असते। लक्षात, आता याच्यामध्ये काय होतं, 100% मध्ये 13% आरक्षण समजा उदाहरणार्थ मुलांना आहे, मुलींना सुद्धा आहे। मग त्याच्यामध्ये डिवायडेशन तर होतं आणि ओपन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तोडतात। पण किती जागा? फक्त त्या ठिकाणी काय 100 जागा असतील, तर 100 जागामध्ये ओबीसीच्या किती जागा आहे, SCच्या जागा, STच्या, आणि त्याच्यानंतर NT अबकडं मायनॉरिटीच्या किती जागा असतात याचा जर आपण सवाल केला तर 100च्या पलीकडे तो विद्यार्थी लढू शकतो का? तो तर समजा एक विद्यार्थी NTDची समजा उदाहरणार्थ 2% जागा आहे, बसले त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी बसली, समजा एकच जागा निघाली। आणि ओपनच्या जागा ज्या काय असतील त्या समजा बोटा मोजणे इतक्या, या 2 जागा लढवायच्या आणि ओपनच्या ज्या जागा समजा खाली उरलेल्या आहेत तितक्या जागा त्यांना लढायच्या, त्याच्या पलीकडे तो लढू शकतो का? मग उदाहरणार्थ 13% आरक्षण आहे, तर आता निम्मा मुलांच्या जागा आहे आणि ओपनच्या जागा फक्त 13 जागा लढायच्या, त्यानं ओपनच्या जागा लढायच्या। ओबीसीच्या बाबतीत, STच्या बाबतीत सुद्धा अशीच त्या ठिकाणी आपल्याला घटना दिसून येते। तर या 100 जागेच्या पलीकडे किती विद्यार्थी लढतात? आणि 100च्या नावालाच काय असतं फक्त की 25,000 जागा या ठिकाणी आम्ही किती 25,000 जागा काढल्या। काय तुम्ही उपकाराला जागा काढतात? पण ही भेदनीती आहे। आम्हाला त्या ठिकाणी राज्य घटनेनुसार सांगतात की ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय। मग या ठिकाणी ते प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला दिलेले गेलं का कुठे खड्ड्यामध्ये? मग हे आपल्याला समजत नाही का? माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला 2च उदाहरणं देणार आहे असे। जर 25 तुम्ही काय करायचे, ही जी पद्धत आहे वेगवेगळ्या जिल्ह्याची जिल्हावाईज जी भरती मारण्याची पद्धत आहे, ती पद्धत फार त्या ठिकाणी चुकीची आहे। त्या विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे। हुशार विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आता येणारी भरती समजा पुढची आहे, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, परंतु येणारी भरती जी आहे 25,000ची, तर त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ती भरती लढता आली पाहिजे, त्या जागा लढता आल्या पाहिजेत। आता उदाहरणार्थ 25,000ची भरती असेल तर 2% जागा NTDच्या आहे, तर मग आता NTDच्या 2% जागा आहेत, तर मग या ठिकाणी ओपनच्या 500 जागा तो लढू शकतो। 2% मध्ये 500 जागा, 500 विद्यार्थी त्या ठिकाणी हुशार विद्यार्थी मिळू शकतात आणि जे ओपन जातील ते ओपन सुद्धा जागा लढू शकतात। आता SCच्या जागा पाहिल्या 13% आरक्षण आहे आपण, तर 13% आरक्षणाच्या नुसार 32 ते 50 जागा हा कोणता SCचा लढू शकतो आणि जे हुशार विद्यार्थी SCचे बाकीचे जागा लढू शकतात, ते विद्यार्थ्याला अवसान तर राहील ना। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म घेण्यापेक्षा एक कंबाईन भरती त्या ठिकाणी घेऊन टाकायची, जे जिल्हा पोलीस मध्ये जातील त्यांना जिल्हा पोलीस मध्ये पाठवायचं, जे SRP मध्ये जातील SRP मध्ये, ड्राइव्ह मध्ये जे जातील ते ड्राइव्ह मध्ये,
त्यानंतर लोहमार्ग आहे त्याच्यामध्ये किंवा कारागृह आहे, याच्यातूनच त्याची निवड करायची. वेगवेगळे फॉर्म घ्यायचे, वेगवेगळे फॉर्मचं चलावून काढायचे. इतके कशासाठी खटाटोप आहे? हा खटाटोप सगळा सरस या ठिकाणी काय गलत आहे. लक्षात, तुम्हाला घ्यायची असेल तर ड्रायव्हरची भरती वेगळी घ्या, पण ती ऑल महाराष्ट्र एकच घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे. पण जर समजा तुम्ही असं डिवायडेशन केलेलं असेल आणि हे जे समजा इंग्रजाला आपण नाव ठेवत होतो, पण तुम्ही भरतीच्या संदर्भात असं करता म्हटल्यानंतर किती याच्यामध्ये न्याय नाही. तर न्याय द्यायचा असेल तर 25,000ची जी भरती आहे तर ऑल ओव्हर महाराष्ट्र एकदाच एक फॉर्म भरून घ्यायचा आणि एकाच वेळी त्या ठिकाणी एकाच दिवशी एकच पेपर घ्यायचा आणि सर्व विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार न्याय द्यायचा. याच्यामध्येच या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याला न्याय मिळाला असं म्हणेल. नाही तर बाकीचे जर कोणी पहा तुम्ही फक्त काय व्ह्यूज वाढले पाहिजे, सबस्क्राईब वाढले पाहिजे, फॉलोअर्स वाढले पाहिजे, याच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात काहीच अर्थ नसतो, काहीच अर्थ नसतो. तुम्हाला लढायचं ना नुसता 100 मीटरचा प्रश्न नाही किंवा 1600 मीटरचा प्रश्न नाही किंवा गोळाफेकचा प्रश्न नाही किंवा या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, तर या ठिकाणी आणखीन त्रुटी असतील, ती ह्या त्रुटी जर दुरुस्त करायची असेल तर ह्या MPSCच्या अंडरखाली एक ऑल ओव्हर महाराष्ट्र पेपर जर घेतला त्या ठिकाणी त्रुटी समजून घेतल्या जातात. आणि या ठिकाणी जे काय समजा वेगवेगळ्या ठिकाणच्या घेतल्या जातात, वेगवेगळे अधिकारी असतात. याच्यापेक्षा काय करायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी भरती घेऊस तर 100 मीटरचा जो मुद्दा आहे तो येणार नाही, कारण प्रशासकीय विभाग आहे. आता 6 विभागामध्ये जर समजा त्या ग्राउंड घेतलं तर होतं, चालेल, महिनाभर ग्राउंड चालेल. आता त्याच्यामध्ये महिनाभर जरी चाललं समजा तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवायचं. आता मुंबईला सुद्धा विद्यार्थ्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. प्रत्येक विभागामध्ये जर मुंबईचे समजा काहीच आवश्यकता नाहीये, कारण इथून जर समजा नागपूरचा विद्यार्थी मुंबईला जायचा असेल तर किती किलोमीटर पहा, किंवा त्या विद्यार्थ्याला कोल्हापूरला भरती मारायचं असं असेल तर ते किती म्हणजे पहा किती हेडेक असतो. तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं, जे स्वतः जवळ विभाग पडन, जास्त लांब नको, जास्तीत जास्त किती 50 ते 100 किलोमीटरच्या आतमध्ये. आता वास्तविक किती जास्तीत जास्त 100 किलोमीटरच्या आतमध्ये त्याला भरतीचं सेंटर द्या, कारण त्याची दमछाक होणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी ग्राउंडची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. आणि पेपर देण्यासाठी जो नागपूरचा किंवा या ठिकाणी बुलढाणा जिल्हा अमरावतीचा असेल विद्यार्थी तर त्याला कोल्हापूरला जावं लागत असन तर ही किती दळभद्री अवस्था आहे. त्याला जर समजा उदाहरणार्थ जालना किंवा अकोला स्वतःचा जिल्हा देऊ नका वाटल्यास, तर असं जर सेंटर दिलं समजा जवळपासचं तर या ठिकाणी भ्रष्टाचार होण्याचं काहीच कारण नाही. एकाच दिवशी सगळा मोका असतो. किती खर्च सरकारनं, आणि काही ठिकाणचं काय होतं, पेपरच्या माध्यमातून बातम्या येतात आपल्याला, पेपर फुटीचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. असं तुम्हाला वाटत असेल, काही ठिकाणचं आपण पाहिलं, आताची बातमी होती की अमुक खाजगी पुस्तकामधून इतके प्रश्न घेतले. आता ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार नाही. आता दौंड ग्रुप 5 या ठिकाणी पेपरच्या बाबतीत मामला झाला. डबल पेपर याचा ज्या विद्यार्थ्यांना डबल त्या ठिकाणी जावं लागतं, हे कोणा खर्च दिला पाहिजे, शासनाने खर्च दिला पाहिजे. पण अशा घटना न घडण्यासाठी एकाच दिवशी जर पेपर घेतला आणि वेगवेगळ्या चॅप्टरमधून जर प्रश्न काढले आणि ते राईट ऍक्शन मध्ये काढले आणि ठरवून काढले तर विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होत नाही, विद्यार्थ्यावर अन्याय होत नाही, तीनदा गोष्टी घडत नाही. जर ग्राउंडची भरती घ्यायची असेल तिथं IG सुद्धा असतात, विशेष नाही, वेगवेगळे SP सुद्धा असतात. विद्यार्थी ताबडतोब त्यांच्याजवळ जाऊ शकतो, न्याय मागू शकतो. परंतु या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दिले असल्यामुळे तर अधिकाऱ्यावर सुद्धा ताण येतो. मग अधिकाऱ्यावरचा ताण आणि कर्मचाऱ्यावरचा ताण. काही ठिकाणी अशी भरती होते की जे समजा उदाहरणार्थ जिल्ह्याच्या ठिकाणचे त्यांचे खेळाडू असतील तर त्या ठिकाणी आदल्या दिवशी विद्यार्थी त्यांना भेटतात, त्यांचं ग्राउंड वाढण्याची शक्यता असते. चिपमध्ये घोळ असतो, म्हणून ती चिप न वापरलेली परवडेल. तर चिप जर लावायच्याच असतील कदाचित त्या निपक्षपणे, जसं आम्ही घड्याळावर टाइम काढतो तसा त्या ठिकाणी अचूक टाइम निघला पाहिजे. अशा चिप सुद्धा वापरणं खूप महत्वाचं असतं. तर 100 मीटरवर अन्याय झाला अनेक ठिकाणी आपण ऐकायला आपल्याला मिळतं. तर असा अन्याय दूर करायचा असेल तर याच्यातही सुद्धा दृष्टीवर असणं महत्वाची आहे. म्हणून जर अन्याय जर कोणावर नको तर आयुक्तालयाच्या ठिकाणी भरती घेऊन विद्यार्थ्याला जवळचे सेंटर देऊन एका दिवशी पेपर घेऊन त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी न्याय देणं खूप महत्वाचं आहे. जर खऱ्या अर्थानं असं करत असेल ऑल महाराष्ट्र एक भरती घेऊन तर हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याचा अन्याय दूर होईल
तर असं मला म्हणायचं, हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना पोहोचलाय आणि जे समजा बडेजाव करतात, नुसतं व्ह्यूज वाढवण्यासाठी बोलू नका आणि विद्यार्थ्यासाठी लढतो असं म्हणत असन तर विद्यार्थ्यासाठी लढायचं असन तर आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे लढलं पाहिजे. तर त्यावेळेस म्हणेन खरे तुम्ही त्या ठिकाणी आहे की विद्यार्थ्यासाठी लढता, नाही तर या ठिकाणी फक्त तोंडातून उचलायचं बोलायचं, विद्यार्थ्यामध्ये फॅन व्हायचं. तुम्हाला फॅन व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं आक्रमकता आणि कृतिशीलपणा अशा बाबतीत दाखवा. त्यावेळेस तुम्हाला म्हणेल खरे शिक्षक म्हणेल, खरे मार्गदर्शक म्हणेल. तर आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.